हे हाय एव्हरीवन, वेलकम टू ब्युटी कॉर्नर. आज आपण फक्त 4 प्रोडक्ट पासून मेकअप कसा करायचा ते पाहणार आहोत. पहिला मी लॅक्मे 95 चे सीसी क्रीम अप्लाय करून घेत आहे. मला जेवढी क्रीम हवी आहे तेवढी मी काढून घेत आहे आणि नंतर मी फेसवर डॉट डॉट करून अप्लाय करत आहे. पूर्ण आपण आयलिड वर, नेक वर सगळीकडे चांगल्या प्रकारे डॉट डॉट करून अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि मी हातानेच पूर्ण क्रीम अप्लाय करून घेत आहे. कोठे एक्स्ट्रा प्रोडक्ट राहिले असेल तर ते इव्हन होऊन जाईल, त्यासाठी मी वेट ब्युटी ब्लेंडरचा वापर करत आहे. इथे मी रेड कलरची लिपस्टिक घेतली आहे. तुमच्याकडे कोणत्याही कलरची लिपस्टिक असेल तर ती तुम्ही वापरू शकता. इथे मी लिपस्टिकचा ब्लश म्हणून वापर करत आहे. इथे मी लिपस्टिक हातावर थोडी रब करून मग चीकवर अप्लाय करते, त्यामुळे ते इव्हन वाटेल आणि छान प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं आहे. इथं मी नोजवर पण थोडी लिपस्टिक अप्लाय करत आहे. त्यानंतर पुन्हा मी आणि लिपस्टिक थोडी हातावर रब करून घेत आहे. लिपस्टिकचा वापर इथे मी आय शॅडोसाठी म्हणून करत आहे. इथे लिपस्टिक चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घ्यायची आहे. आपल्याकडे जर लिमिटेड प्रोडक्ट असेल तर तुम्ही आता पाहिला ना, लिपस्टिकचा वापर आपण ब्लश म्हणून आणि आय शॅडो म्हणूनही करू शकतो. त्यानंतर आपण इथे वापरणार आहे कॉम्पॅक्ट. मी इथे एक फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही घेऊ शकता. इथे मी डॅब डॅब करून कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करत आहे. चांगल्या प्रकारे पूर्ण फेसवर आपण कॉम्पॅक्ट अप्लाय करून घ्यायची आहे. इथे मी ड्रेसवर कॉम्पॅक्ट लागू नये म्हणून टिश्यूचा वापर करत आहे. इथे मी एलिटिनचे काजळ वापरत आहे आयलाइनर म्हणून. आयलिड थोडी स्ट्रेच केली की काजळ चांगल्या प्रकारे अप्लाय होते. त्यानंतर मी काजळ वॉटरलाईनला अप्लाय करून घेत आहे आणि काजळचाच उपयोग मी आयब्रो फिलिंगसाठी करत आहे. काजळ तुम्हाला जर आयब्रोसाठी वापरायचे असेल तर ते तुम्हाला फार हलक्या हाताने लावायला लागेल. लास्टला मी लिपस्टिक अप्लाय करून घेत आहे. तुम्ही पाहिलात ना, मोजक्याच प्रोडक्टपासून आपण खूप चांगला मेकअप करू शकतो. इथे मी बिंदी, इयरिंग आणि वेल्वेटच्या बँगल्स घालून माझा मेकअप लुक कंप्लीट केला आहे. ओनली 4 प्रोडक्टचा वापर करून मी मेकअप लुक करून दाखवला. तर तुम्हाला माझा मेकअप लुक कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके, बाय.